नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत पुसेगाव हिंद केसरी मैदानात गाजलेल्या पण नंतर वादात सापडलेल्या काही पैऱ्यांबद्दल। विशेष म्हणजे आपल्या सर्वांचे आवडते बैलगाडा मालक कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांनी काल दिलेल्या एका मुलाखतीमधून संपूर्ण सत्य समोर आलं आहे। तर मित्रांनो, घोटचा सर्जा आणि मथुर पैरा कॅन्सल का झाला, चिक्क्या मेहरबान पैरा का झाला नाही आणि दोघे एकत्र का पळाले नाहीत, हे सगळं आज आपण थेट राहुलभाईंच्या शब्दांत समजून घेणार आहोत। विषय असा होता का आधी घोटचा सर्जा आणि मथुर हा पैरा फिक्स झाला होता। तर त्याच्या सर्जाच्या पायाला काहीतरी इजा झाली पत्री मारताना। त्यांनी सांगितलं कॉल करून जगदीशनी का आमचा नंदी पाय उचलून ठेवतोय। मग आम्ही सुद्धा काय केला, पाय उचलून ठेवतोय, मग काय करायचं बाबा, बरा होईल का 2 दिवसांनी 3 दिवसांनी, अजून 5-6 दिवस आहेत मैदानासाठी। तर त्या लोकांनी काय केला, त्या सांगितलं दादा आता ह्यो बराच नाही होणार। तर मी तरी सुद्धा वापस पुन्हा फोन केला, मग आता कसं काय, बोलतं कर्नाटकला आम्ही घेऊन चाललोय। काही हरकत नाही, कर्नाटकला घेऊन चालल्या तुम्ही, चांगली गोष्ट आहे, लवकर बरा करा। तर मी बोललो मग बरा झाल्यानंतर दुसरे कोणत्यात पळेल का, नाही बोलतो दुसरे कोणाच्यात पळणार नाही। स्वतः जगदीश सुद्धा बोलला होता माझ्यासोबत आणि नाना प्रधान सुद्धा बोलला होता माझ्यासोबत। नाना बोलले भाई पळेल, त्यांनी त्यांच्या नंदीवर हात ठेवायचा डोक्यावर, जसं मी आज ठेवतोय। जी सत्य परिस्थिती ती लोकांना माहिती पडली पाहिजे, जेवढी शेतकरी वर्ग आहेत, बैलगाडा मालक आहेत, त्यांना कळायला पाहिजे ना की काय विषय आहे ते। मग त्या टायमाला त्यांनी सांगितलं भाई जर पळाला याच्या पुढे तर मथुरमध्येच पळणार, नाही तर पळणार नाही। तर मी बोललो मग आता काय करू, मी थांबू का काय करू। जगदीशनी सांगितलं मला भाई तुम्ही पैरा करा, आपला नंदी बरा होण्यासारखा नाहीच आहे का, तुम्ही तुमचा पैरा करून टाका। तर त्यांच्या म्हणण्यानुसार मी सांगितलं नाना मग पळायचा नाही दुसऱ्या नंदीमध्ये, माझ्यात नाही पळायचा। तर त्या लोकांनी नंतर काय केलं, 2 दिवसांनी आम्हाला फोन करायला लागले का मथुरमध्ये पळायचा का। जर मी त्या साखरवाडीवाल्यांना कॉल केला माझ्या त्या घरच्या, तो माझा घरचा नंदी आहे बावऱ्या। मी आपल्या अनिकेत झाला, सूरज झाला, सूरजला कॉल केला वापस। ते पुण्याचे जे मालक आहेत त्यांचे, ते माझे एकदम घरचे रिलेशन त्यांचे आमचे, तो घरचाच एक साथ पळाला आमचा तिथे जोड। मग त्यांना शब्द दिला मी, चला आपण मथुर आणि ते पळू, दोघे बावऱ्या पळू। तर ते पळाल्यानंतर मग पुढे विषय ठरला का पळायचा। मग नंतर नाना फोन करायला लागले मला, नाना प्रधान का भाई आपण पळूया आता। तर मी बोललो मी थुकलेला चाटणारा माणूस नाहीये, जर मी एखाद्या बैलगाडा क्षेत्रामध्ये एखाद्याला प्रामाणिकपणे जर मी शब्द दिल्यानंतर पलटी नाही मारणार मी, बरोबर आहे। मग मी बोललो नाना तुम्ही शब्दाला पलटी मारता, आता तुम्ही तर सांगितलं जर पळायचं असं मथुरमध्ये पळणार, नाहीतर कुठल्या नंदीमध्ये पळणार नाही, बरोबर आहे। त्याला मला कानाचा फोन आला का दादा चिक्या पण बेमार पडलाय, बोलो ठीक आहे चला, आता चिक्या बी बेमार पडलाय, इकडून घोटचा सर्जा बी बेमार पडलाय, एकच वेळेला दोन्ही नंदी बेमार पडले, म्हणजे आम्हाला समजलं काय लोकांनी काहीतरी आता नक्की खरं काय ना खोटं काय याच्यामध्ये। बरोबर, लगेच 2 दिवसांनी नंदी बरा होतोय तुमचा। त्याच्यानंतर चिक्या आणि मेहरबान पैरा झाला होता, दीपक शेठ पाटील चिरले पुशेगाव मध्ये। मेहरबान फक्त त्या चिक्याच्या मालकामुळे पळाला नाही त्या मैदानामध्ये। मेहरबान घोटच्या सर्जाला कुठे कमजोर नाहीये। पुसेगाव मैदानाबद्दल महत्वाचं मित्रांनो, पुसेगाव हिंद केसरी मैदान दैवी शक्तीवर चालणारं मैदान आहे, सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने चालणारं मैदान आहे। त्या मैदानात जर कोणी फसवणूक केली, जर कोणी खोटे शब्द दिले तर गुलाल मिळणं अवघड असतं। शेवटचं मत मित्रांनो, जर एखाद्या नंदीबरोबर पळवायचंच नसेल तर आधीच शब्द का द्यायचा। शब्द देऊन पलटी मारणं हे बैलगाडा क्षेत्राला शोभत नाही। मला कोणत्याही नंदीला दोष द्यायचा नाही, कुठे चुकला असेल तर माफी असावी। तुमचं मत काय मित्रांनो, तुमचं मत काय आहे, खरं कोणाचं वाटतं? पुसेगाव मैदानात योग्य झालं का? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुढच्या नवीन अपडेटसह। धन्यवाद भावांनो।